सांगता येणार नाही. पण विज्ञानवादी लोक काही असे आहेत जे देवदेव करतात ना, त्यांना म्हणतात की काय देवदेव करतात, बावळट येते. काय कळतं यांना? काय कळतं? जर आम्ही पंचमहाभूत कसे निर्माण झाले जर प्रश्न वैज्ञानिकवादीला लोकांना जर विचारले तर त्यांना सांगता येणार नाही उत्तर. तुम्ही बघा, पहिल्या काळामध्ये दुर्बीण नव्हते, दुर्बीण आता आले. आता आम्ही दुर्बीण हातामध्ये घेतलं आणि त्या ग्रहांची असणारी शोध लावला आणि आता आम्ही सांगलो हे शुक्र, हे गुरु, हे बुध आहे. पण कित्येक वर्षापूर्वी आमच्या साधू संतांनी ऋषीमुनींनी सांगून ठेवलंय, ब्रह्मा मुरारी श्रीपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्रश्च शनि राहु केतु पूर्वं तु सर्वे मम सुप्रभात. कोणी म्हणेल सुप्रभात का म्हणली? बरेच जणांचा श्लोक पाठ असेल, पण ब्रह्मा मुरारी हे लग्न श्लोक म्हटला जातो, ग्रहाची शांती करण्याकरता म्हटले जातो. आपल्याला या ठिकाणी ग्रहाची शांती करायची नाही. तर ब्रह्मा मुरारी श्रीपुरांतकारी हा श्लोक आपल्या शास्त्रामध्ये कित्येक वर्ष अगोदर लिहून ठेवण्यात आला. म्हणजे कित्येक वर्षापूर्वीच साधू संतांनी ग्रहाची असणारी ओळख जगताला पटवून दिली. आता ते दुर्बीण आले आणि आता ते बघू लागले, मग म्हणू लागले गुरु शुक्र बुध हे आहेत म्हणून. आपले ऋषीमुनी खूप ज्ञानी होते, त्यांच्या ज्ञानाची सर आज कोणालाच नाही, येऊ शकत नाही, विज्ञानवादाला येऊ शकत नाही. म्हणून साधू संताला नाव ठेवण्याचं काही कारण नाही. कारण एक दिवस असा येणार आहे या जगताला अध्यात्माशिवाय पर्याय राहणार नाही. सगळ्यांना अध्यात्माकडेच वळावं लागेल. पण आजचं स्थिती अशी आहे, असं दुर्दैव आज आहे. आज आपली भारतीय संस्कृती, आपली वैदिक संस्कृती, आपल्या भारताचं वैभव, आपली भारतीय असणारी संस्कृती असेल, देश देव धर्म, ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या उज्ज्वल असताना, एवढ्या भारी असताना तरी त्याची किंमत आम्हाला नाही, अजिबात किंमत आम्हाला राहिलेली नाही. बाहेरचे लोक इस देश की बाहेरून लोक येतात, बाहेरून लोक येतात आणि तिची महती स्वतः ती करू लागले, त्याचं अनुसरण स्वतः करू लागले. तुम्ही बघा, आता बरेचसे यूट्यूबला असतील, इन्स्टाला असतील, फेसबुकला असतील, बरेचसे शॉर्ट व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. आपले लोक जर बाहेर फिरायला गेले, आपल्या महिला, आपल्या स्त्रिया जर फिरायला गेल्या तर त्यांच्या कपड्याची स्टाईल तिकडल्या लोकांसारखी. ते बाहेरच्या अमेरिकेच्या बायका इकडे येतात, काय छान साडी वगैरे घालतात आणि राधे राधे नामस्मरण करतात. एवढं बघा वाटतं. आणि आम्ही मूर्ख एवढे आहोत, त्यांच्यासारखं अनुसरण, ते आपलं अनुसरण करतात, आपल्या ते काही गोष्टी लक्षात येत नाही, आम्ही त्यांचं अनुसरण करतो, त्यांच्यासोबत सेल्फी काढतो. याच्यासारखं दुर्दैव कोणतं असेल? एवढंच नाही, असे काही नराधम आज जन्माला आलेत, त्यांनी म्हणजे सेतू रामाने बांधला हे ते मान्य करत नव्हते. पण जेव्हा आता अमेरिकेने शोध लावला की सेतू रामाने बांधलाय, किंवा सेतू आहे त्याच्यावरती, त्या पाण्यावरती दगड तरले, हे अमेरिकेने शोध लावला, तेव्हा आम्ही कुठेतरी मान्य केलं, हो सेतू बांधला होता आणि दगड तरले. पण झालं असं, अमेरिका बनली सर्वज्ञ आणि आपण बनलो बावळट. आपलं असून ऋषीमुनी आपल्या भूमीत होऊन गेले, त्यांनी सगळं काही शोध लावला, पण ते शोध त्यांनी लावला, आपण ते मान्य नाही केला. जेच बाहेरचे आपल्याला सांगू लागले ना, तेच आम्हाला त्याची जाणीव व्हायला लागली. एवढंच नाही, मामासाहेब दांडेकरांच्या चरित्रामध्ये सांगितलं जातं, मामासाहेब दांडेकर ज्यावेळेस आळंदीत होते तेव्हा काही लोकांनी, काही नराधामांनी, काही नास्तिकांनी असं केलं की म्हणे काय लोक बावळट आहे म्हणे, कशाचे ज्ञानोबराय, कशाचं कोण म्हणे, कशाचं काय म्हणे, हे सगळं बावळटपणा आहे म्हणे, भोळबटपणा आहे म्हणे यांचा. तर त्यावेळेस झालं असं, दांडेकर बाबांसमोर सगळे काही ते लोक आले आणि म्हणे आम्हाला समाधी उडूनच पाहिजे म्हणे, समाधी खोलून पाहणार आहे म्हणे आम्ही, तुम्ही म्हणता नाही ज्ञानोबराय वास्तव्य करतात, आम्हाला ते पाहिजे. पण दांडेकर बाबा म्हणले तुम्ही थोडंसं थांबा म्हणे. तर दांडेकर महाराजांनी काही ठिकाणी पत्र पाठवले, मोठ्या लोकांना बोलवलं आणि म्हणे त्या ठिकाणी ती समाधी उकलू नका, तुम्हाला खरोखर ज्ञानोबराय बघायचं ना, तर त्याकरता काही संशोधक त्या ठिकाणी आणण्यात आले. संशोधक असे आणण्यात आले की जे लोक नाही म्हणत होते त्यांना तुम्ही संशोधक घेऊन या, म्हणजे तुम्हाला विश्वास बसेल. आणि झालं असं, समाधीच्या काही 3-4 फूट अंतरावरती त्या मशनी मांडण्यात आल्या.
समाधीवरती ते असणार जे व्हेंटिलेटर असतं, ज्याच्यावरती माणूस आहे की नाही ते दर्शवतं, ते ठेवण्यात आलं. आणि ते ज्यावेळेस ठेवण्यात आलं, आजूबाजूला कोणता एकही माणूस उभा केला नाही. पण परिणाम असा झाला, त्या असणाऱ्या समाधीतून ठकठक आवाज येऊ लागला. कस काय येऊ लागला आवाज? आणि परिणाम असा झाला, त्या लोकांचे डोळे उघडले आणि ते लोक, त्या लोकांचा असणारा परिवार, त्यांचा आता वंश परंपरा अशी चालू झाली की ते आज आळंदी ते पंढरपूरची यात्रा स्वतः पायी करतात. सांगण्याचं तात्पर्य काय आहे? आपल्यातलेच आपल्याला मागं ओढतात. आपलेच लोक आपल्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. पण जर आपल्या लोकांनी जर ठरवलं ना की आपल्या माणसाला मोठं करायचंय, आपल्या माणसावरती विश्वास ठेवायचा, तर त्या माणसाला जगाच्या पाठीवरती कोणावरच एवढं ताकद नाही की तो त्याला खाली खेचू शकेल. पण असे काही दसकट आज आहेत जे आपल्या देशाला नाव ठेवतात, धर्माला नाव ठेवतात, देवाला नाव ठेवतात, आपल्या पुराणांना नाव ठेवतात, आपल्या संत महात्म्यांना नाव ठेवतात. पण ऐका, अशा दसकटांना आपण उत्तर द्यायला कधीच मागं पुढं पाहायचं नाही. त्यांची 1.5 फूट जी 1.5 इंच जेवढी ती त्यांची बुद्धी आहे ना, ते कुठे ते पाजळायला लागले की आपण त्यांना सांगायचं, त्यांना आपण थांबवायचं. आपले संत महात्म्याविषयी जर कोणी बोलत असेल, संतांच्या विरोधात कोणी बोलत असेल, पुराणांच्या विरोधात बोलत असेल, देवाच्या विरोधात कोणी बोलत असेल, धर्माच्या विरोधात कोणी बोलत असेल, तर त्याला प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहायचं नाही. नमः पार्वती पते शिव ब्रह्मदेवानी त्या ठिकाणी पंचमहाभूतांची निर्मिती केली, 24 तत्वांची निर्मिती त्या ठिकाणी केली. पण एवढी काही निर्मिती केल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला वाटलं या परब्रह्माला जाणणारं कोणीतरी असावं. काय? या परब्रह्माला जाणणारा असा कोणता तरी जीव असावा. कारण 84 लक्ष योनी ज्यावेळेस त्यांनी निर्माण केली, तर त्यामध्ये 4 खाणी निर्माण झाल्या. त्यामध्ये अंडज, जारज, उद्वेज आणि स्वेदज अशा 4 खाणी निर्माण झाल्या. पण त्यामध्ये त्या परमात्म्याला जाणणारं कोणीतरी असावं, याकरता ब्रह्मदेवाने पुन्हा तपश्चर्या केली. आणि तपश्चर्या करत असताना त्यांनी विचारपूर्वक छोट्या काही मूर्त्या केल्या. त्या मूर्त्या म्हणजे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनत कुमार. काय ना, त्या 4 जणांचे नावं सांगितली जातात: सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. पण शिवपुराण असं सांगतं, ब्रह्मदेवाने 4 मुलांची निर्मिती केली नाही, तर 5 मुलांची निर्मिती केली. त्या 5व्या मुलाचं नाव आहे सुजात. या 5ही मानसपुत्राचं त्यांनी उत्पन्न अशा प्रकारे त्यांना केलं. आणि 5ही पुत्रांना समोर बोलवलं आणि म्हणू लागले, या सृष्टीची उत्पत्ती मला करायची आहे, सृजन करायचं आहे, विस्तार करायचा आहे. या सृष्टीचा विस्तार करण्याकरता तुम्ही मला सहाय्यभूत व्हावं. आता असं ज्यावेळेस ब्रह्मदेव म्हणले, त्यावेळी त्या सनत कुमारांनी ह्या गोष्टीला नकार दिला. म्हणे आमचा जन्म भजनाकरता झालाय, सृजनाकरता झालेला नाही. ते सनत कुमार बोलले, मग आपला हा देह भजना करताय का सृजना करताय? देवे दिला देह भजना गोमटा. हा देह आपल्याला भजना करता दिलाय, पण दुर्दैव असा आहे, आम्ही भजनापेक्षा भोजनाचे जास्त मागं पळायला लागलो. कधी कधी प्रश्न निर्माण होतो, जगण्यासाठी खायचं की खाण्यासाठी जगायचं? बरेच महात्मे असे आहे, जगण्यासाठी खात नाही, खाण्यासाठी जगतात. पण आपल्याला इंद्रिय हातपाय कशा करता दिले? तुकाराम महाराज म्हणतात, दिले इंद्रिय हातपाय कान, डोळा मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरोग. आपल्याला हात दिले, त्या भगवान परमात्म्यासमोर आपल्याला हात जोडता आले पाहिजे, नतमस्तक होता आलं पाहिजे. डोळे दिले त्या परमात्म्याचं स्वरूप पाहण्याकरता, कान दिले त्या परमात्म्याचं नामस्मरण ऐकण्याकरता, तोंड दिलं त्याचं नामस्मरण करण्याकरता. मग हे इंद्रिय जर आपण त्याच्याकडे जर वळत नसू, तर मग आपला जन्म. सनत कुमार म्हणतात, आमचा जन्म सृजनाकरता झाला नाही, तर आमचा जन्म भजनाकरता झाला. घेई 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 माझे वाच, आ घेई 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 माझे वाच.
पार्वती पते शिव. हर हर महादेव. सनत कुमार म्हणतात, आम्हाला सृजन करायचं नाही तर आम्हाला भजन करायचं. ब्रह्मदेवाला राग आला आणि ब्रह्मदेवाने त्या 5ही मूर्त्यांना त्या ठिकाणी शाप दिला की तुम्ही असेच राहा. आणि त्या 5 मूर्त्या म्हणजे सनत कुमार त्या 5 वर्षाच्या मूर्त्या जशा तशा राहिल्या. ब्रह्मदेवाने शाप दिला, तो शाप त्या सनत कुमाराने आनंदाने स्वीकारला. आता शाप दिला तरी आनंद, हे पाहिल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला अजूनच राग आला. तुम्ही बघा महिला मंडळ ऐकताय ना, आपले जर शेजारनी संग भांडण करायचा आपला जर मानस असला तर आपण जर काही बोललं तिनं जर प्रत्युत्तर दिलं नाही तर अजून राग येतो की नाही. शेजारचं जाऊ द्या, नवरा बायकोचं भांडण लागलं, बायांचं तर स्वभाव आहे बडबड बडबड बोलून मोकळं व्हायचं. ही कडनं बोलती पण जर नवऱ्याने जर प्रत्युत्तर दिलं नाही तर अजूनच राग येतो. ब्रह्मदेवाला एवढा राग आला, डोळ्यातून पाणी वाहू लागलं, लालबुंद डोळे झाले. आणि त्या रागामध्ये ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटीमधून एक दिव्य पुरुष बाहेर आला. तो दिव्य पुरुष म्हणजे रुद्रदेव, रुद्र भगवान की. त्या ठिकाणी रुद्र भगवंताचं प्राकट्य झालं. ब्रह्मदेवानी त्यांना आज्ञा केली की तुम्ही या सृष्टी विस्तारामध्ये मला सहाय्यभूत व्हावं, विस्तार करावा. रुद्र भगवान गेले आणि विस्तार करू लागले. तर विस्तार करत असताना त्यांनी अनेक भूत पिशाच निर्माण केले, अनेक गणांची निर्मिती त्या ठिकाणी रुद्र भगवंताने केली. अनेक गण रुद्र भगवंताने ज्यावेळेस प्रकट केले तर त्यावेळी पुन्हा ब्रह्मदेवाने 10 पुत्र निर्माण केले. त्या 10 पुत्रामध्ये 9व्या नंबरचे म्हणजे दक्ष आणि 10 नंबरचे म्हणजे नारदजी, अशा 10 पुत्रांची निर्मिती केली. आणि ब्रह्मदेवाच्या नाकातून वराह म्हणजे नारायण भगवंताचा असणारा अवतार, वराह अवतार त्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या नाकातून झाला. आता वराह अवतार कशा करता झाला तर तो हिरण्यक्ष जो राक्षस आहे त्याचा वध करण्याकरता तो अवतार नारायणाने धारण केलाय. ती कथा आपल्याला पुढे येणारच आहे. त्याचबरोबर असं चिंतन करत असताना ब्रह्मदेव ज्यावेळेस बसले होते, बसल्याच्या नंतर ब्रह्मदेवाच्या असणाऱ्या शरीराचे 2 भाग झाले. हे शिवपुराण सांगते. ब्रह्मदेवाच्या शरीराचे 2 तुकडे झाले आणि एका तुकड्यातून स्त्री उत्पन्न झाली आणि एका तुकड्यातून पुरुष उत्पन्न झाला. मग त्या स्त्रीला नाव देण्यात आलं शतरूपा आणि पुरुषाला नाव देण्यात आलं स्वयंभू मनू. असे ते स्त्री आणि पुरुष प्रकट झाले. ब्रह्मदेवाने आज्ञा केली तुम्ही पृथ्वी तलावरती जावं आणि सृजनाचं काम करावं. आता ज्यावेळी शतरूपा आणि तो स्वयंभू मनू या सृष्टी तलावरती आले, पृथ्वी तलावरती आले, तर त्यावेळी त्यांनी सृजनाचं काम चालू केलं. सृजन करत असताना त्या शतरूपा आणि मनूला 3 मुली झाल्या आणि 2 मुलं झाले. त्या 3 मुली म्हणजे एक प्रकृती, एक आकृती आणि एक देवहूती. ह्या 3 मुली त्यांच्या पोटी जन्माला आल्या आणि 2 मुलं जन्माला आले, एक प्रियव्रत आणि एक सत्यव्रत. असे 5 असणारे पुत्र, 3 मुली आणि 2 मुलं त्यांनी सृष्टी विस्ताराकरता उत्पन्न केले. आता उत्पन्न केल्याच्या नंतर असा उल्लेख आहे की प्रसूती नावाची जी कन्या होती हिच्यामुळे आखी सृष्टीच व्यापून गेली. एवढे मुलं आणि मुली तिला झाल्या, आखी सृष्टी व्यापून गेली. प्रसूतीपासून अनेक मुली झाल्या, मुली झाल्या आणि त्या अनेक ब्राह्मणांना, ऋषींना, साधूंना देण्यात आल्या. दिल्याच्या नंतर त्यांच्यापासून अनेक मुली झाल्या. म्हणजे खूप मोठा विस्तार अशा प्रकारे पृथ्वीचा होऊ लागला. आणि होत असताना देवहूती ही कन्या कर्दम ऋषींना देण्यात आली. कर्दम ऋषींचं चरित्र असं सांगितलं जातं. कर्दम ऋषींचा जन्म
हा ब्रह्मदेवाच्या सावलीपासून झाला. सावलीपासून ज्यावेळी कर्दम ऋषी अवतीर्ण झाले तेव्हा कर्दम ऋषींनी ब्रह्मदेवाला विचारलं काय आज्ञा आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं म्हणे तू सृष्टी विस्तारामध्ये माझे सहाय्यभूत व्हावं, सहाय्य करावं. त्यावेळी कर्दम ऋषी म्हणाले मी आता तपश्चर्याला जातो. तपश्चर्या करू लागले. तप केल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला प्रसन्न करून घेतलं आणि 2 वर मागितले. म्हणजे मी सृष्टी विस्ताराला मदत करेल, सृष्टी विस्तार करेल, पण त्याकरता माझे 2 वर आहेत. मला 2 इच्छा माझ्या आहेत त्या तुम्ही मला पूर्ण करून द्याव्यात. पहिली इच्छा अशी आहे की मला माझ्या मनासारखी पत्नी मिळावी आणि दुसरा वर असा आहे की तुम्ही माझ्या पोटी जन्म घ्यावा, अवताराला यावं. भगवान परमात्म्याने तथास्तु म्हटलं. आणि कालांतराने जो स्वयंभू मनू होता त्याच्या स्वप्नामध्ये नारायणाने जाऊन तुमची पत्नी तुमची मुलगी देवहूती ही कर्दम ऋषींना तुम्ही द्यावी असं त्या ठिकाणी स्वप्नामध्ये दृष्टांत दिला. मग स्वयंभू मनू आणि शतरूपा ह्या आणि यांच्यासोबत देवहूती असे 3ही जण कर्दम ऋषींच्या आश्रमामध्ये येऊ लागले. आल्याच्या नंतर कर्दम ऋषीने त्या ठिकाणी त्यांचं आदर आतिथ्य केलं, स्वागत केलं आणि बसण्याकरता 3घांना 3 आसनं टाकले. माता माऊल्या नाही का बरं का. कर्दम ऋषींनी 3 आसन टाकले. एक मनू करता, एक शतरूपा करता आणि एक देवहूती करता. शतरूपा बसली, मनू बसले, पण देवहूतीने विचार केला आता हे तर आपले पती होणार आहे. मग जर पतीने घातलेल्या आसनावरती जर आपण बसलो तर पतीकडून आपण सेवा करून घेतल्याचं पाप लागेल. किती विचार असेल. आणि आपण पाणी द्यायचं का, पाणी तहान लागली का, बिचारे हो म्हणले की लगेच म्हणते मग काय करा तुम्ही पण मला आणा. होतं की नाही असं. काय देवहूती असं काय विचार असतील ते तेव्हाच विचार केला हे आपले पती होणारे, झाला बी नव्हते होणारे, अगोदर विचार केला. आणि मग आसनावरती जर मी बसले तर दोष लागेल पतीकून सेवा करून घेतल्याचा. त्यांनी काय केलं त्या आसनाला नमस्कार केला आणि त्या आसनाच्या शेजारी जाऊन बसले. हे सगळं काही कर्दम ऋषींनी पाहिलं आणि कर्दम ऋषी म्हणाले ही माझ्यासाठी योग्य पत्नी आहे. दोघांचा विवाह संपन्न त्या ठिकाणी झाला. विवाह संपन्न झाल्याच्या नंतर 1 वर तर पूर्ण झाला, पण एक दुसरा वर राहिला होता. तो म्हणजे भगवान परमात्मा कर्दम ऋषी आणि देवहूतीच्या उदारामध्ये जन्माला येणार होते, अवताराला येणार होते. मग कपिल महाराजांच्या रूपामध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्मा अवतीर्ण होतात. कपिल महाराज की ह्या कपिल महाराजांचं नाही म्हटले मी. नारायणाचा अवतार म्हणजे कपिल महाराज. आता कपिल महाराजांचं चरित्र सांगत असताना व्यासजी महाराज सांगतात ज्यावेळी कर्दम ऋषींची इच्छा तर पूर्ण झाली होती. मग कर्दम ऋषींनी काय केलं, देवहूतीला सांगितलं आता तू बाकीचं पुढचं कार्य तू कर, आता मी तपश्चर्याला निघून जाणार आहे. पण देवहूती म्हणाली तुम्ही तपश्चर्याला जाता तुमचा उद्धार तुम्ही करून घेताल, मी इथं राहून माझा उद्धार होईल का, मलाही तुमच्या बरोबर यायचंय, उद्धार माझाही करून घ्यायचाय. तर त्यावेळी कर्दम ऋषी म्हणाले तुला येण्याची गरज नाही, तुझा मुलगा म्हणजे कपिल हा कपिल ज्ञानाच्या रूपानं ज्ञान सांगून तुझा उद्धार करेल. ठरल्याप्रमाणे कर्दम ऋषी निघून जातात आणि कपिल महाराज एवढं ज्ञान त्या ठिकाणी आपली आई म्हणजे देवहूतीला सांगतात आणि त्या ठिकाणी देवहूतीचा उद्धार करतात. ज्या ठिकाणी कपिल महाराजांनी आपल्या आईचा उद्धार केला ते ठिकाण म्हणजे मातृगया. तुम्ही गेलेला आहेत का, गया पर्यागा त्यामधली गया, त्याला मातृगया म्हटलं जातं. आणि त्या मातृगयाला आजही जर आपली आई जर अपघाताने गेली असेल, त्या आईला जर गती प्राप्त झालेली नसेल, आईला जर मुक्त करायचं असेल तर त्या मातृगयाला जाऊन त्या ठिकाणी आईचं पिंडदान करून त्या ठिकाणी माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन, माझे झाले
पार्वतीपते शिव. कपिल महाराजांनी आईचा उद्धार केला. आई वडिलांच्या उपकारातून जर उत्तीर्ण व्हायचं असेल तर आपले काही कर्म असतात, आपलं काही कर्तव्य असतं, ते पार पाडावं लागतं. जर कुणाची आई गेली असेल, वडील गेले असतील, तर त्या ठिकाणी पहिला संस्कार अंत्यसंस्कार केला जातो, नंतर 10वं केलं जातं, 13वा केला जातो, गंगापूजन केलं जातं, आणि एक वर्ष श्राद्ध केलं जातं. ह्या विधी जर आम्ही पूर्ण केल्या, ऐकताय ना, ह्या विधी पूर्ण केल्या, आपण त्यांच्या असणाऱ्या उपकारातून, उपकार तर फिटू शकत नाही, पण त्यांच्या प्रती आपलं असणारं कर्तव्य, त्यातून आपण उत्तीर्ण होत असतो. त्याचबरोबर पित्राला जर तृप्त करायचं असेल, मुक्त करायचं असेल, तर आपण वर्षातून 3 वेळा त्यांना जेवू घालतो. आपलीकडे घालतात का 3 वेळा? 2दाच घालतात ना. ऐका, इथून पुढं याच्यानंतर आपण एकदा जेवू घालतो अक्षय तृतीयाला, बरोबर ना, आणि एकदा जेवू घालतो पितृश्राद्ध पितरपाटात, 2दा घालतो. पण ज्या तिथीला आपले आई किंवा वडील गेले त्या तिथीलाही त्यांचं पुण्यस्मरण झालं पाहिजे, ती पुण्यतिथी आपण साजरी केली पाहिजे. कारण जी काही प्रॉपर्टी आपण उपभोगत आहोत, आपण त्यांचं कमवलेलं आपण खातो. मग खात असताना वर्षातून 1दा ते 3दा त्यांचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे. आपण जर त्यांचं स्मरण केलं तर पुढे आपलं मुलं बाळा आपलं करतील. कारण या जगताचा, या सृष्टीचा नियम आहे, कोणी परमनंट नाही, प्रत्येकाला जायचं, कोणीच या ठिकाणी नाही. येथ नाही मूर, येथ नाही मूर आले अवतार, येथ नाही मूर, येथ नाही मूर. आरतीच्या यजमान चला. उमापती महादेव की. त्या ठिकाणी कपिल महाराजांचं असणारा अवतार झाला. त्यानंतर आकुती नावाची जी कन्या होती तिला रुजी नामक प्रजापतीला देण्यात आलं. त्यांच्या पोटी एक कन्या आणि एक पुत्र जन्माला आला. कन्येचं नाव होतं दक्षिणा आणि मुलाचं नाव आहे यज्ञ. यज्ञ म्हणजे भगवान परमात्म्याचा अवतार आहे. यज्ञ भगवान की. त्या ठिकाणी यज्ञ भगवंताचं असणारा अवतरण झालं. तर याच्यानंतर जे आनंदवन आपण म्हणतो काशी, हे काशी विश्वेश्वर, काशी वाराणसी ही भगवान परमात्म्याने आणि त्या शक्तीनं निर्माण केली होती. आवडीचं स्थान. पण आवडीचं स्थान ते असताना देखील भगवान परमात्मा कैलासावरती राहायला का गेला? कैलासावरती वास्तव्याला भगवान परमात्मा जातो. ते वास्तव्य करत असताना
त्याचं कारण काय? कारण काय आहे, भगवान परमात्मा भक्तासाठी काहीही करतो, पण भाव तेवढा असला पाहिजे. जशी भक्ती आपण करू तसा तो पावत असतो. कारण काय, भगवान परमात्मा उंच नींच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. भगवान परमात्मा भक्ताच्या अंतकरणातील भाव बघत असतो. मग तो परमात्मा आनंदवन सोडून कैलास पर्वतावरती गेला, तो एका भक्तामुळे गेला. मग तो भक्त कोण? त्याने अशी कोणती भक्ती केली की परमात्म्याला कैलासावरती जावं लागलं? हाही कथा भाग आपण उद्या पाहणार आहोत. त्याचबरोबर महाराज दक्ष आणि प्रसूती यांच्या पोटी काही कन्या आणि काही पुत्र जन्माला येणार आहेत. तर मग त्यामध्ये शिवशक्ती म्हणजे माता सतीचं प्राकट्य होणार आहे. माता सतीचं प्राकट्य का झालं आणि प्रकट झाल्याच्या नंतर भगवान भोलेनाथांचा आणि माता सतीचा विवाह कसं काय झाला? पण विवाह झाल्याच्या नंतर माता सतीनं योगाग्नीच्या सहाय्याने स्वतःला भस्मसात का करून घेतलं? भस्मसात केल्याच्या नंतर जी आज आपल्या भारतामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत, ती शक्तिपीठ उत्पन्न कसे काय झाले? त्यानंतर माता पार्वतीचा असणारा जन्म कशा प्रकारे होतो? माता पार्वती अवताराला येतात तेव्हा कशा प्रकारचे कोणते कोणते तपश्चर्या करतात की भगवान भोलेनाथांची असणारी प्राप्ती त्यांना होते? हा सर्व काही कथाभाग आपण उद्याच्या कथेमध्ये श्रवण करणार आहोत. तरी हा असणारा कथाभाग जैसा आपण उद्या श्रवण करणार आहोत, सर्वांनी भक्तिभावाने हा कथाभाग श्रवण करायचा आहे. आजचा हा असणारा कथाभाग याच ठिकाणी